आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पूजेसाठी छान छान फुलं तोडून आणलेली आहेत झेंडूची. तर खूप छान अशी फुलं आहेत. तुम्ही तर त्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आणि नंतर मी तोडत आहे वांगे. कारण वांगे खूप मोठे होऊन चालले होते आणि बरेच 8-10 दिवस झाले ना तेव्हा आपण वांगे तोडले होते, तर खूप मोठे मोठे झाले होते. तर याची भाजी तर खरं तर आपण उद्या करणार आहोत, पण तोडून ठेवत आहे मी. कारण देवदर्शनाला जायचं आहे, त्यामुळे परत व्हिडिओ करायला जमणार नाही. म्हणून आजच तोडून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ पण करत आहे. तर भरपूर सारे वांगे होते आणि काय हप्त्यातून एकदा दोनदा वांग्याची भाजी होतीच आपली. तुम्हाला तर माहिती आहे. 8 दिवस झाले की वांग्याच्या भाजीवर येतोच. भलं ते घरचे असो किंवा नसो, पण हप्त्यातून एकदा प्रत्येकजण वांग्याची भाजी करतो म्हणजे करतोच. आणि असे भरपूर हे असतील की त्यांना वांग्याची भाजी आवडते. म्हणजे मला आम्हाला तर पाहिजेच असते, हप्त्यातून एकदा तरी वांग्याची भाजी पाहिजेच असते. तर बघू शकता खूप छान असे आणि मोठे मोठे पण झाले होते खूप दिवस, म्हणजे 10 दिवस झाले असतील किंवा किती झाले असतील तेव्हा तोडले होते आपण वांगे. तर बघू शकता खूप छान असे 10-15 निघाले, 10-12 निघालेले आहेत. आणि आता वांगे पण थोडेसे कमीच झालेले आहेत ना, त्यामुळे तर आता नवीन नवीन जे येतील तेव्हा येतील चांगले. आणि आता पाऊस पडल्यापासून आहे ना, म्हणजे उन्हाळ्यात काय व्हायचं की असे छोटे छोटे वांगे राहायचे, पण आता पाऊस पडल्यापासून आहे ना छान असे वांगे पण मोठे मोठे व्हायला लागलेले आहेत आणि रसदार पण. नाही तर उन्हाळ्यात ना वांगे असे सुकल्यासारखेच असायचे झाडाला असले तरी पण. पण आता बघा तुम्ही, आणि तेज पण खूप छान आहे पावसामुळे. तर बघू शकता इतके असे वांगे निघालेले आहे. नंतर मी तोडत आहे मिरच्या, कारण मिरच्या पण तोडायला आलेल्या होत्या ना, त्यामुळे तोडून घ्याव्या लागतात मग त्या. तर पानं पण तोडून येतात. तर थोड्याफार मिरच्या पण तोडायला होत्या, तर त्या पण तोडून घेतलेल्या आहेत. जे आपल्या ह्याच्या बागेत असतं ते तोडून घ्यावंच लागतं. तर सकाळी सकाळी आज म्हटलं चला सकाळी व्हिडिओ पण होईल आणि नंतर परत दुपारून उद्या पण व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटणार कदाचित, कारण कधी काय बनवणार आणि कधी टाकणार. कारण आज जायचं आहे दर्शनाला, देवदर्शनाला बरेच जण जाणार आहेत त्याचे, जिकडे जशी सोय असेल तिकडे. तर बघू शकता खूप छान अशा मिरच्या आपल्या अजून आहेत झाडाला. 2-3च झाडं आहे, पण भरपूर साऱ्या मिरच्या निघतात. कारण भरपूर साऱ्या मिरच्या त्याला लागलेल्या आहेत 2-3 झाडाला. आणि ते कोकडा पडतंय ना, तर त्याच्यावर मला सांगितलेलं आहे एक उपाय, तो मी करून बघणार आहे. तर बघू मग नंतर कसं होतं. काय करणार ना, ऊन बी एवढं आता एवढ्यात किती दिवस झाले, 8-15 दिवस झाले ऊन पण नव्हतं. आणि आपल्या गार्डनमध्ये ना बागेत आपल्या नवीन एक भाजी येणार आहे, ती म्हणजे चवळी. तर बघू शकता तुम्ही खूप छान चवळीची वेल आलेली आहेत. 5-6 वेलं आहेत. तर एवढ्या वेलाला जर चांगली चवळी लागली ना, तर घरचीच आपल्याला भरपूर चवळी होणार आहे. म्हणजे आता मी तर पहिल्यांदाच लावली आहे चवळी. अजून चवळी मी कधी लावलीच नव्हती. तर तिचं प्रमाण कसं असतं, गेल्या वर्षी लावली होती, पण ती कपाशीत लावली होती, रानात शेतात लावली होती. तर ती मोठी मोठी चवळी होती. आता ही कशी ते करू बघू. ती खूप अशी मोठी मोठी होती. तर एवढ्या अशा मिरच्या निघालेल्या आहे. आणि मी आता परत दुसऱ्या पण झाडाच्या मिरच्या तोडून घेणार आहे, कारण संगच मिरच्या तोडायला येतात. आणि कमीत कमी महिना झाला असेल आम्ही तरी एकच मिरची पण आणलेली नाही आहे, घरच्याच मिरच्या खातो आहे. अजून पण महिना 2 महिने तरी. आता तर मिरच्या कुठलाच भाजीपाला आता विकत नाही आणावं लागणार आहे. आता सगळं म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळं घरचंच असतं. पालेभाज्या थंडीच्या दिवसात खरं तर उन्हाळ्यात गरज असते, पण काय होतं पाणीच नसतं उन्हाळ्यात. आणि खूप साऱ्या भाज्या आपल्याला हिरव्या हिरव्या असं वाटतंय घरात, पण नसतात आपल्या. तरी बघा शकता तुम्ही किती मी एक म्हणजे ते एक झुमका ना 5-5, 6-6 मिरचीचा होता याचा. आता कमी झाला तोडून 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 तोडून. आणि असं कच्चे पण खायला नेतो ना कधी जेवणाबरोबर, त्यामुळे आता कमी झालेलं आहे. तर तरी पण भरपूर मिरच्या आहेत. आणि भाजीपाला उन्हाळ्यात पाहिजे असतो, तर उन्हाळ्यात आपल्याला भेटत नाही. आणि थंडीच्या ह्याच्या दिवसात कडधान्य वगैरे खायचं असतं, तर त्यावेळेस भरपूर सारा भाजीपाला आपल्याला भेटतो. तर मी मोबाईल खाली ठेवला होता आणि मला म्हणजे मी नंतर एडिट करत आहे ना, आणि मोबाईल खाली ठेवला आणि माझ्या लक्षातच नाही की मी मोबाईल बंद म्हणजे कॅमेरा बंद नाही केलेला. भरपूर वेळ तसाच चालू राहिला आणि नंतर माझ्या लक्षात आल्यावर मग मी कॅमेरा परत चालू केला आणि मग परत व्हिडिओ शूट केला. तर बघू शकता भरपूर वेळ कॅमेरा माझ्याकडून खालीच राहिला होता. आणि काय होतं ना, कामाच्या गडबडीत आणि टेन्शनमध्ये ना खरंच काही सुचत नाही माणूस काय करतं. आणि ते कट वगैरे करायला मला तेवढा वेळ पण नव्हता, तर मी तसंच ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही म्हणजे
डोक्यात एक असतं आणि आपण काम एक करतो. त्यामुळे असं होतं बरं का. आता बऱ्याच जणीकडून असं होत असेल की आणि माझ्याकडून तर कधी-कधी काय होतं, मी निम्मा व्हिडिओ म्हणजे निम्मं काम करून घेते आणि नंतर मला माझ्या लक्षात येतं की याचा व्हिडिओ केला असता तर. पण काय होतं मग ते अर्धा होऊन जातो म्हणून मग मी करत नाही. कुठलं बी याचं म्हणा हे बघा. एवढ्या सगळ्या मिरच्या तोडून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे कॅमेऱ्याचं, तर बघू शकता अशा झुमक्याच्या झुमके मिरच्या निघालेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत आता त्या. आणि अजून पण आपण बेडगी मिरची लावली, आता ती कशी येते काय माहिती, पण सिमला मिरचीचे रोपं खूप छान आलेले आहेत आपल्याकडे आणि ते मी आहे तिथेच ठेवणार आहे. ते काय आता दुसरीकडे लावणार नाही आहे, कारण तिथे त्याला ऊन बिन भरपूर छान असं लागतं. आणि 2-3 भेंड्या पण सापडल्या होत्या, तर त्या पण आणलेल्या आहेत. हे बघा एवढ्या मिरच्या आणि एवढे वांगे आणि काय 1-2-3 भेंड्या निघाल्या. तर भेंड्या तर अशाच निघतात. आता झाडं पण कमी केले, काढून टाकले काही भेंड्यात झाडं. तिथे चवळी लावली ना त्यामुळे. तर एवढ्या अशा मिरच्या आणि 2-3 भेंड्या. भेंड्या 2-3 म्हणलं ना, तर त्या पावशेरच्या वर होऊन जातात. आणि मग तेव्हा त्याची मग एखादी भाजी करावी लागते आणि वांगे. तर कसा वाटला भाजीपाला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी एकदा नक्की चॅनलवर जा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.